मतदान झालं, स्ट्रॉंग रूम बाहेर राडे. हे चित्र आहे. कारण काल 264 नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये मतदान झालं. आता हे सगळे ईव्हीएम्स एका स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत. या स्ट्रॉंग रूम बाहेर आज दिवसभरात विविध ठिकाणी कार्यकर्ते एकमेकांना भिडले. कुठे कार्यकर्ते एकमेकांना भिडले तर कुठे कार्यकर्त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना जाब विचारला. एकूणच या सगळ्या प्रकारानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचं एक वक्तव्य समोर आलं आणि ते वक्तव्य असं आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत की हे जे मध्ये 15 दिवस मिळालेले आहेत, या 15 दिवसामुळे सरकारला या ईव्हीएममध्ये घोळ करण्यास वाव मिळणार आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगानं सुद्धा आता या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कार्यकर्त्यांना पहारा देण्यासाठी परवानगी दिलेली आहे. एकूणच या सगळ्यामुळे एक गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. काय नेमकं आज घडलंय आपण पाहूयात. ये हमारी नजर में पारदर्शी नहीं है. ये बिल्कुल एक किसी के आगे से झोल झापटा हो रहा है कि आप प्रभाग 1 से लेकर 17 तक आपको जाना था, लेकिन पेटी बंद कराना था. मतदान झालं, आता स्ट्रॉंग रूम वरनं राडे. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, फेरफार करायला सरकारला वेळ मिळेल. निकालाची तारीख पुढे गेली, नेमकी चूक कोणाची? नगरपालिका नगरपंचायतींचे निकाल 3 डिसेंबर ऐवजी 21 डिसेंबरला लागणार आहे. त्यामुळे पुढचे 15 दिवस अत्यंत जोखमीचे आणि रात्र वैऱ्याची असेल. स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम सुरक्षित ठेवणं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. त्यासाठी सगळ्या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्यात नगरपालिकेसाठी सरासरी 67% मतदान झालं आणि हेच मतदान झाल्यानंतर आता या मतदान प्रक्रियेत वापरण्यात आलेले तब्बल 1176 बॅलेट युनिट आणि 588 कंट्रोल युनिट जी ईव्हीएम ची युनिट आहेत ते आता स्ट्रॉंग रूम मध्ये बंद करून ठेवण्यात आलेले आहेत आणि याच स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा एक कडा पहारा असलेला दिसून येतोय. सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी, बार्शी, मोहोळ, पंढरपूर, अकलूज, कुर्डुवाडी, सांगोला आणि करमाळा या नगरपालिकांसाठी निवडणूक झाली, तर अनगर आणि मोहोळ या 2 ठिकाणची निवडणूक स्थगित झाली आहे. तब्बल 917 उमेदवारांचं जे भवितव्य ते या ईव्हीएम मशीन मध्ये बंद झालेले आहे. विशेष म्हणजे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा द्यायला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे रात्रभर सगळ्याच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा खडा पहारा सुरू झालाय. बीड जिल्ह्यात काल 6 नगर परिषदांसाठी निवडणूक प्रक्रिया आहे जी ती पार पडली आणि आज जे आहे ते स्ट्रॉंग रूम बाहेर जे आहे मी उभा आहे बीडच्या परळीमधील स्ट्रॉंग रूम बाहेर. या स्ट्रॉंग रूम बाहेर मोठा पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या स्ट्रॉंग रूममध्ये जे आहे ते मतपेट्या ईव्हीएम मशीन जे आहे ज्या मतदारांनी मतदान केलं आहे त्या मशीन या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचं भवितव्य या स्ट्रॉंग रूममध्ये आहे आणि सकाळपासूनच उमेदवार जे आहेत या स्ट्रॉंग रूम बाहेर हजेरी लावल्याचं बघायला मिळत आहे. एकीकडे पोलिसांचा आणि कार्यकर्त्यांचा खडा पहारा सुरू असताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक वेगळा आरोप केला. निकालाची तारीख पुढे ढकलल्यानं सरकारला फेरफार करायला वेळ मिळेल अशी शंका पृथ्वीराज चव्हाणांनी बोलून दाखवली. तर स्ट्रॉंग रूमच्या बाहेर दुर्बीण लावून बसा असा टोला बावनकुळेंनी लगावला. काल मी याबद्दल बोललो की निवडणुका पुढे ढकलल्यात वगैरे. आज निर्णय आलेला आहे की आता निकाल जो आहे तो 3 तारखेच्या ऐवजी आता 20-21 तारखेला निकाल लागणार आहे. म्हणजे जवळजवळ 15-16 दिवस 17 दिवस पेट्या या कुठेतरी गोडाऊनमध्ये ठेवल्या जातील आणि पेट्यामध्ये काही घालमेल करायची असली तर सरकारला भरपूर टाइम त्यामध्ये मिळेल. या सगळ्या प्रक्रियेमुळं निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे. जनतेला आपलं नेतृत्व टिकवण्यासाठी काही फंड करावे लागतात. त्यातले फंड आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये फार काही त्याच्यामध्ये आतमध्ये जायची गरज नाही आहे. निवडणूक आयोग त्या ठिकाणी सतर्क आहे, पोलीस सतर्क आहे. कोणीही हात लावू शकत नाही, कधी कोणी छेडछाड करू शकत नाही. निवडणूक आयोगाचं पूर्ण लक्ष असतं. तुम्हाला जबाबदारी दिली आहे आता सर्व पक्षाला त्या ठिकाणी लक्ष ठेवण्याची. लक्ष ठेवा, दुर्बीण लावून ठेवा आणि पहा तुम्ही पुढं निकालाची वाट बघा. निकालाचा हा घोळ सरकारनं घातला. सरकारनं कोर्टात प्रभावीपणे बाजू मांडली नसल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली असा पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप आहे. तर सरकारनं मात्र सगळ्या घोळाला निवडणूक आयोगाला जबाबदार ठरवलाय. दुसरीकडे निकाल पुढे ढकलण्याच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची सरकारची तयारी आहे.
सगळ्यात सावळा गोंधळ आहे. आम्ही याचा निषेध करतोय, पण काही त्यात मार्ग निघत नाही. जोपर्यंत जनता जागृत होत नाही तोपर्यंत हळूहळू असंच होत राहणार आणि शेवटी आपल्याला या देशात लोकशाही नाही तर संपूर्णपणे हुकुमशाही आलेली दिसेल. यापेक्षाही मतदान केंद्रावर वाईट घटना घडलेल्या आहेत. याचा अर्थ आम्ही त्याचं पुनरावलोकन आम्ही त्यांचं बघून काही करत नाही आहे. पण मला असं वाटतं की जे काही छूटफूट प्रकार झाले आहे मतदानाच्या वेळी त्यावर निवडणूक आयोगाने आणि पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. एकंदरीत सरसकट सर्व निवडणुका अशा झाल्या असं काही योग्य नाही. काही ठिकाणी ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी पोलीस आणि आमचं राज्य निवडणूक आयोग योग्य कारवाई करेल. उमेदवारांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो, कारण 21 तारखेला निकाल आहे. तर दरम्यान असं मला वाटतंय की सरकार लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि याच्या आधी सुद्धा तारीख होऊ शकेल. परंतु आज मात्र तारीख ही 21 ठरलेली आहे. मला वाटतं आपण पर्यटन करून यावं, तिरुपतीला जाऊन यावं, कुठं आपल्याला थंड हवेच्या ठिकाणी जाऊ नका, बर्फ पडायला तिकडं. मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारनं निवडणुकीतल्या घोळासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार धरत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र यावर आता राज्य निवडणूक आयोगानं ठाम भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोग म्हणतंय राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्वाचं आहे. राज्य निवडणूक आयोग कायद्याच्या अंतर्गत निर्णय घेतो आणि घेत राहील. निकाल जाहीर होईपर्यंत ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आली आहे. स्ट्रॉंग रूमला 3 स्तरीय सुरक्षा देण्यात आली आहे. तरीही 21 डिसेंबर पर्यंत ईव्हीएम मध्ये कैद झालेलं मतदान सुरक्षित ठेवणं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.